मुंबईतील साकीनाकामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना घडली आहे। 62 वर्षीय प्रफुल्ल लोढा नावाच्या व्यक्तीने अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। आरोपी प्रफुल्ल लोढाला 9 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। नोकरीचा आमिष दाखवून 16 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याचा आरोप होतोय। प्रफुल्ल लोढावर राजकीय वरदहस्त असल्याचा दावा केला जातोय। पोटात दुखत असल्याने या मुलीची कुपर हॉस्पिटलमध्ये तिच्या आईने तपासणी केली। या तपासणीतून संपूर्ण प्रकार उघड झालाय। 100% मुंबईतल्या आणि देशातल्या महिला गायब होत आहेत, त्या मिळत नाही आहेत। आजही आमच्या याच्यामध्ये धोबीघाटमध्ये एक मुलगी गेली 20 दिवस मुंबई पोलीस किंवा ते UPचे सगळे शोधत आहेत, पण त्या मुलीचा कुठेही पत्ता लागत नाही आहे। असं हे जवळचं उदाहरण मी सांगितलं। अशी किती उदाहरणं असतील की मुंबई या देशातून गायब होत आहेत मुली, जातात कुठेही। तर बघ, आज एक लोढा, मी त्यांना नाव नाही ठेवत आहे, अतिशय चांगली व्यक्ती आहे लोढा, जे आहेत ते मंत्री आहेत, ते असल्या गोष्टीत नक्कीच ते थारा देणार नाहीत। पण तरी पण लोढा नावाचा वापर ज्यांनी केला आहे आणि ज्याला पास्को लागला आहे त्याला मदत करू नका, अशा हात जोडून विनंती। बाकी लैंगिक अत्याचार करणं, खूनमाऱ्या होणं हे तर वाढलंच आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।